श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर स्वामी समर्थ। नवरात्रीपूर्वी या 6 राशींवर राहणार देवी दुर्गेचा आशीर्वाद, होणार गडगंज श्रीमंत। येत्या 2 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। या 9 दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। काही जणांना 9 दिवस कडक उपवासही असतो। देवी दुर्गेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे, कष्ट आणि दोष दूर होऊन सुखसमृद्धी येते असे मानले जाते। यंदाच्या नवरात्र उत्सवावेळी कोणत्या राशींवर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। येत्या 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे। याच दिवसापासून पुढील 9 दिवसासाठी नवरात्र उत्सव साजरी केली जाणार आहे। नवरात्र उत्सवात देवी दुर्गेची पूजा केली जाते। यामुळे घरावर येणारी सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते। देवीची पूजा करताना लाल रंगातील फुलं आणि ओढणी आवश्यक अर्पण करावी। अशातच या 6 राशी आहेत ज्यांच्यावर देवी दुर्गेची सदैव कृपा राहते। त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। नंबर 1, मेष राशी। या नवरात्रीला दुर्गा देवीचा विशेष आशीर्वाद मिळेल। सुखसोयींमध्ये वाढ झालेली दिसेल। आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल। कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे। अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो। वैवाहिक जीवन चांगले राहील। नशिबाची साथ मिळू शकेल। संधी हातून जाऊ देऊ नका। हा तुमच्या आर्थिक प्रगतीचा एक टप्पा असू शकतो। देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देईल। तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला नफा मिळवण्यातही यश मिळेल। तुमची कीर्ती आणि वैभव वाढण्याची शक्यता आहे। मेष राशीच्या लोकांनी भविष्यातील कामाची रूपरेषा अगोदरच तयार करावी, अन्यथा शेवटच्या क्षणी कामात घाई करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। कोणत्याही बाहेरील व्यक्तींसोबत व्यावसायिक गोष्टी शेअर करणे टाळा, कारण गुपित उघड झाल्यास नफ्याची टक्केवारी कमी होऊ शकते। मेष राशीच्या लोकांसाठी आज प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणे मिटतील। आज तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुमच्या बॉसकडून तुम्हाला फटकारले जाईल। गुंतवणूक करण्याआधी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल। जर त्याने आशा आणली तर त्याला निराश करू नका। नंबर 2, वृषभ राशी। वृषभ राशीचा गुरु स्वामी शुक्र आहे। आराध्य देवी दुर्गा आहे। यावेळी वृषभ राशीवर नेहमीच देवी दुर्गेचा आशीर्वाद राहतो। नवरात्र उत्सवावेळी वृषभ राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे। उत्पन्नात वाढ होणार आहे। जी काही संकटे येणार आहेत ती दूर होतील। अडकलेले पैसेही मिळणार आहेत। महत्त्वपूर्ण कार्येही पूर्ण होतील। नवरात्रीच्या वेळात देवीला लाल रंगातील फुलं अर्पण करून पूजा करा। नवरात्रीला अनेक प्रकारच्या शुभवार्ता मिळू शकतात। विशेषतः दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळेल।
नशिबाची साथ मिळू शकेल. सर्व कामांमध्ये यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. संपत्तीत वाढ होईल आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम देखील कराल. व्यावसायिक लोक नवीन लोक किंवा ग्राहकांना भेटण्याची शक्यता आहे. तरुणांनी जोडीदाराशी बोलताना उघडे पुस्तक बनणे टाळावे. म्हणजे चुकूनही भूतकाळातील गोष्टीचा उल्लेख करू नये. नंबर 3, कर्क राशी. या नवरात्रीत भाग्य खूप बलवान असेल. चांगली बातमी मिळू शकते ज्याची अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक लाभ आणि सन्मान वाढण्याची शक्यता आहे. परदेशातून व्यवसाय चांगला करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल. ऑक्टोबरमध्ये शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी भाग्यदायी ठरू शकते. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक लाभाच्या संधीही उपलब्ध मिळतील. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. सूर्य, बुध आणि मंगळाचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी उपाय करावे. यासाठी तुम्ही त्यांच्या मंत्रांचा जप करू शकता किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू दान करू शकता. या राशीचे नोकरदार लोक आपले काम शांतपणे करताना दिसतील. योग केंद्र किंवा ध्यान वर्ग चालवणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. तरुण सट्टेबाजीकडे आकर्षित होऊ शकतात किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवू शकतात. नंबर 4, सिंह राशी. दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. संपत्तीत वाढ होईल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कालावधी चांगला आहे. मोठे प्रोजेक्ट्स किंवा डील होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ग्रहांच्या राशीमध्ये होणारे बदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एखादी मोठी उपलब्धी मिळवू शकता किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल होऊन तुमचा प्रभाव वाढू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. पगारात वाढ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांनाही नफा कमावण्याची संधी मिळेल. लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल. सिंह राशीच्या लोकांनी ज्या कामासाठी आधी वेळ निश्चित केली आहे त्याच वेळी करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारी वर्गाला चांगल्या किमतीत माल मिळण्याची व चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जर लव पार्टनरचा वाढदिवस असेल तर हा दिवस खास बनवण्यासाठी
तरुणाई सर्वतोपरी प्रयत्न करेल. नंबर 5, कुंभ राशी. दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद असेल. लक्ष्मी देवीसह शनी कृपा करेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवा. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते करू शकता. बरेच फायदे मिळू शकतात. मुलांकडून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कालावधी चांगला आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. बँक बॅलन्स वाढवून बचत करण्यातही यश मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढेल. ऑक्टोबरमध्ये ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव कन्या राशीच्या लोकांच्या जीवनातही दिसून येईल. त्यांचे उत्पन्न वाढू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती वेगाने सुधारण्याची अपेक्षा केली जाईल. कर्जाची परतफेड करण्यात यश मिळू शकेल. तुम्हाला नवीन व्यवसायात गुंतवणूक मिळू शकते किंवा तुमच्या कामाचा विस्तार करण्यात यश मिळू शकते. कुंभ राशीच्या लोक ज्याच्याकडे करारावर आधारित नोकरी आहे त्यांनी कामाच्या ठिकाणी अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे, कारण यावेळी तुमची नोकरी धोक्यात आहे. व्यापारी वर्गासाठी दिवस तणावपूर्वक असू शकतो. सरकारकडून कायदेशीर नोटीस मिळण्याची शक्यता आहे. तरुण त्यांच्या दिवसाची सुरुवात आध्यात्मिक कार्याने करतील. ते त्यांच्या देवतेचे ध्यान आणि पूजा करू शकतात. नंबर 6, तुळ राशी. तुळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे. या राशीची आराध्य देवी दुर्गा आहे. नवरात्रीच्या काळात शुक्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींवर नवरात्र उत्सवावेळी देवी दुर्गेची खास कृपा राहणार आहे. करिअरमध्ये प्रगती, विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होणार आहे. व्यापारात गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास नवरात्र उत्सवाचा कालावधी सर्वोत्तम आहे. एखाद्या नव्या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता. नवरात्र उत्सवावेळी तुळ राशीच्या व्यक्तींनी आवश्यक देवी दुर्गेची मनोभावे पूजा करावी. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास शुभ परिणाम मिळू शकतील. कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी नांदेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे खूप उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले जात आहे. तुळ राशीचे जे लोक ऑफिसच्या आर्थिक व्यवस्थेची जबाबदारी घेतात, आज त्यांचा हिशेब बॉसकडून विचारला जाऊ शकतो. व्यापारी वर्गाचे पूर्ण लक्ष व्यवसायाच्या उन्नतीवर राहील. तरुणांनी मैदानी खेळ करून पहावे ज्यात त्यांना रस आहे. यामुळे तुम्हाला सराव तर होईलच, पण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही फिट राहाल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. धन्यवाद.